कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. विखे आला आणि महाराष्ट्रामध्ये विकार पसरवला. छगन भुजबळ यांची मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंवर टीका. जरांगेंच्या वारंवार भेटी घेणाऱ्या विखेंना सोडणार नाही, भुजबळांचा इशारा. विनाकारण मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न. ओबीसींचं आरक्षण कमी होतं याचा पुरावा आहे का, विखेंचा सवाल. तर शिंदे समितीच्या निष्कर्षानुसार कायद्याच्या चौकटीमध्ये बसून हैदराबाद गॅझेटचा निर्णय घेण्यात आला, विखे पाटलांचं वक्तव्य. आमच्या डीएनएमध्येच ओबीसी आणि मुख्यमंत्र्यांनीच हे स्पष्ट केलेले. जरांगेंवरून टीका केल्यानंतर विखे पाटलांचं हे वक्तव्य. तर भुजबळांबद्दल आदर आणि त्यांना भेटून समजावून सांगणार. दिवाळी संपल्यानंतर ओबीसी नेत्यांसोबत चर्चा करू, विखेंची ही माहिती. ओबीसींच्या वाट्यातून काही देऊ नका, आजही हीच माझी भूमिका. माझा व्हिडिओ दाखवून भुजबळांना काय साध्य करायचं होतं, वडेट्टीवारांचा सवाल. तर जरांगे पुराणसोबत जीआर काढल्यानं सरकार पुराणही वाचा, वडेट्टीवारांचं हे आव्हान. वडेट्टीवारांना मी कशाला टार्गेट करू, त्यांच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकेवरती आमचा आक्षेप. भुजबळांकडून स्पष्ट. 2 वर्षांनंतर आता मोर्चा काढण्याची भूमिका. वडेट्टीवारांच्या ओबीसी मोर्चावरून भुजबळांचं हे वक्तव्य. विखे आला आणि महाराष्ट्रामध्ये विकार पसरवला. छगन भुजबळ यांची मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंवर टीका. जरांगेंच्या वारंवार भेटी घेणाऱ्या विखेंना सोडणार नाही, भुजबळांचा इशारा. विनाकारण मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न. ओबीसींचं आरक्षण कमी होतं याचा पुरावा आहे का, विखेंचा सवाल. तर शिंदे समितीच्या निष्कर्षानुसार कायद्याच्या चौकटीमध्ये बसून हैदराबाद गॅझेटचा निर्णय घेण्यात आला, विखे पाटलांचं वक्तव्य. आमच्या डीएनएमध्येच ओबीसी आणि मुख्यमंत्र्यांनीच हे स्पष्ट केलेले. जरांगेंवरून टीका केल्यानंतर विखे पाटलांचं हे वक्तव्य. तर भुजबळांबद्दल आदर आणि त्यांना भेटून समजावून सांगणार. दिवाळी संपल्यानंतर ओबीसी नेत्यांसोबत चर्चा करू, विखेंची ही माहिती. ओबीसींच्या वाट्यातून काही देऊ नका, आजही हीच माझी भूमिका. माझा व्हिडिओ दाखवून भुजबळांना काय साध्य करायचं होतं, वडेट्टीवारांचा सवाल. तर जरांगे पुराणसोबत जीआर काढल्यानं सरकार पुराणही वाचा, वडेट्टीवारांचं हे आव्हान. वडेट्टीवारांना मी कशाला टार्गेट करू, त्यांच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकेवरती आमचा आक्षेप. भुजबळांकडून स्पष्ट. 2 वर्षांनंतर आता मोर्चा काढण्याची भूमिका. वडेट्टीवारांच्या ओबीसी मोर्चावरून भुजबळांचं हे वक्तव्य. विखे आला आणि महाराष्ट्रामध्ये विकार पसरवला. छगन भुजबळ यांची मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंवर टीका. जरांगेंच्या वारंवार भेटी घेणाऱ्या विखेंना सोडणार नाही, भुजबळांचा इशारा. विनाकारण मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न. ओबीसींचं आरक्षण कमी होतं याचा पुरावा आहे का, विखेंचा सवाल. तर शिंदे समितीच्या निष्कर्षानुसार कायद्याच्या चौकटीमध्ये बसून हैदराबाद गॅझेटचा निर्णय घेण्यात आला, विखे पाटलांचं वक्तव्य. आमच्या डीएनएमध्येच ओबीसी आणि मुख्यमंत्र्यांनीच हे स्पष्ट केलेले. जरांगेंवरून टीका केल्यानंतर विखे पाटलांचं हे वक्तव्य. तर भुजबळांबद्दल आदर आणि त्यांना भेटून समजावून सांगणार. दिवाळी संपल्यानंतर ओबीसी नेत्यांसोबत चर्चा करू, विखेंची ही माहिती. ओबीसींच्या वाट्यातून काही देऊ नका, आजही हीच माझी भूमिका. माझा व्हिडिओ दाखवून भुजबळांना काय साध्य करायचं होतं, वडेट्टीवारांचा सवाल. तर जरांगे पुराणसोबत जीआर काढल्यानं सरकार पुराणही वाचा, वडेट्टीवारांचं हे आव्हान. वडेट्टीवारांना मी कशाला टार्गेट करू, त्यांच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकेवरती आमचा आक्षेप. भुजबळांकडून स्पष्ट. 2 वर्षांनंतर आता मोर्चा काढण्याची भूमिका. वडेट्टीवारांच्या ओबीसी मोर्चावरून भुजबळांचं हे वक्तव्य. मला टार्गेट करण्यासाठी भाजपनं भुजबळांना माझ्या अंगावर सोडलंय, वडेट्टीवारांचा हा आरोप. तर फेक नरेटिव्ह पसरवणं भाजपचा धंदा. भुजबळांनी त्याच फॅक्टरीमध्ये काम सुरू केलंय का, अशी शंका. वडेट्टीवारांची ही टीका. पुढाऱ्यांच्या दबावामुळे वडेट्टीवार ओबीसींच्या सभांना आले नाही. वडेट्टीवारांवरती कुणी दबाव आणला हे देखील माहीत नाही. वडेट्टीवारांच्या ओबीसी मोर्चामागे राजकारण. छगन भुजबळ यांचा पुन्हा आरोप. वडेट्टीवारांवरती दबाव होता म्हणून ते हिंगोली पंढरपूरच्या सभेला आले नाही, छगन भुजबळ यांचा गंभीर आरोप. तर पंढरपूरच्या मेळाव्यात मला बोलावलेलं नव्हतं, वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण. भुजबळांच्या अंबडच्या सभेमध्ये कोयता काढण्याची भाषा. मराठा ओबीसी लढाईमध्ये कोयते तलवारीची भाषा करून काय मिळणार, वडेट्टीवारांचा सवाल. कोयत्याची भाषा झाली म्हणून दुसऱ्या मेळाव्याला गेलो नाही, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. आपल्याच ओबीसी व्यक्तीची प्रतिमा मलिन करणं योग्य नाही, भुजबळांचं चुकलं. वडेट्टीवारांना बोलावून समजावू शकले असते, तायवाडेंची प्रतिक्रिया. तर कोण तायवाडे, भुजबळांनी बोलणं टाळलं. छगन भुजबळ बीडमध्ये दंगल घडवणार. गृह मंत्रालयानं भुजबळांचा जामीन रद्द करावा, मनोज जरांगेंची मागणी. तर जरांगेला अटक करा, आमदारांची घरं नेमकी कुणी जाळली, बीड कुणी पेटवलं, भुजबळांचा सवाल. जरांगे पाटील बिनडोक माणूस, चौथी नापास म्हणून वैयक्तिकच उत्तर देणार, त्याच्याकडून कोणती संविधानिक उत्तरं अपेक्षित नाही. तर धनंजय मुंडे यांच्यावरील टीकेवरून लक्ष्मण हाके यांचा पलटवार.
मराठ्यांच्या लेकरांच्या भविष्याच्या आड येऊ नये म्हणून जरांगेंचा भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांना इशारा, पक्षावर दबाव आणून ओबीसींच्या जीवावर राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न असल्याची जरांगेंची टीका. कुणाच्या शिक्षणाबद्दल बोलू नये, चौथी शिकलेले म्हणून जरांगेंचा अवमान करतायत. लक्ष्मण हाके यांच्या टीकेवरती विखे पाटलांनी सुनावलं, तर एवढे शिकलेले आहात तर तुमचं शहाणपण समाजात तेढ निर्माण करण्यासाठी का वापरता? विखेंची टीका. ठाकरे बंधू एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलेले आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र काम करणारे. एकत्र दीपोत्सवानंतर संजय राऊत यांचं वक्तव्य. राज आणि उद्धव ठाकरे यांचा लढा मराठी माणसासाठी नाही तर खुर्चीसाठी. राज ठाकरेंना सोबत घेऊन उद्धव ठाकरे आणि राऊतांना खुर्ची मिळवण्याचा प्रयत्न सुरू. भाजपच्या नवनाथ बन यांची टीका. मुंबई महापालिकेसाठी महाविकास आघाडी आणि मनसेसोबतच्या युतीचा प्रश्न येत नाही. इथे ठाकरे बंधूंची युती पक्की. ज्यांना यायचं आहे त्यांचं स्वागत, राऊतांकडून स्पष्ट. आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्याकडे चहा प्यायला जाऊन नाटक करू नये, संजय राऊतांची टीका. तर भाजपमध्ये 90% काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते, स्वतःचं नेतृत्व एका राऊतांचा हा सवाल. ठाण्याचा विकास चप्पा सर्वत्र दिसेल, फक्त आणि फक्त भाजप. ठाण्यात भाजपकडून बॅनरबाजी. भाजप पदाधिकारी अल्केश कदम यांनी लावले हे बॅनर. ठाण्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार, संजय राऊत यांची घोषणा. तर आमचाही नारा 75 पार. राऊतांकडून महायुतीला हे आव्हान. राऊत जे बोलतात नेहमी त्याच्या उलटच होत असतं. भाजप आमदार संजय केकर यांचा राऊतांवरती हा पलटवार. तर राऊतांच्या सकाळच्या भोंग्यामुळे ठाकरेंच्या जागा कमी होणार, प्रताप सरनाईक यांचीही टीका. उद्या गोरेगाव या ठिकाणी आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांमध्ये करणार मार्गदर्शन. मुक्ताईनगरमधल्या पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा. एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांचं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिंदेच्या सेनेच्या आमदार किशोर पाटलांकडून स्वबळाचा नारा. महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी युती होईल, जास्त ठिकाणी स्वबळावरच निवडणुका होतील, किशोर पाटील यांची भूमिका. जळगावच्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये महायुतीत मिठाचा खडा. शिंदेच्या शिवसेनेच्या नाऱ्यानंतर आता भाजपकडूनही स्वबळाचा नारा. भडगाव पाचोरा भाजप पूर्ण ताकदीने लढणार, मंगेश चव्हाण यांच्याकडून स्पष्ट. मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा आरोप. मतदार यादीमध्ये 7,000 नावांची पुनरावृत्ती, 3,000 मृतकांची नावं. बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची ही तक्रार. गंगापूर विधानसभा मतदारसंघात 36,000 बोगस मतदार. सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांचा निवडणूक आयोगावर आरोप. मयत व्यक्तींची देखील मतदार यादीमध्ये नावं असल्याचा आरोप. जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गट सोडून लढतो, तुम्ही अनगर सोडून माझ्या विरोधात लढा. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे आता माजी आमदार राजन पाटील यांना खुला आव्हान. सांगोल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसण्याची दाट शक्यता. पालकमंत्री जयकुमार गोरे आज दीपक साळुंखे यांची घेणार भेट. दीपक साळुंखे भाजपमध्ये जाणार अशा देखील चर्चा. लातूरच्या उदगीर आणि जळकोटमध्ये महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार. आमदार संजय बनसोडे यांच्याकडून हे स्पष्ट. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देखील संजय बनसोडे हे तयार. सध्या देशात आणि राज्यामध्ये दाढीवाल्यांचं राज्य सुरू. जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांचं हे वक्तव्य. पाऊस आणि विहिरी तुडुंब भरल्यानं राज्यामध्ये यंदा रब्बीचं क्षेत्र 67 लाख हेक्टरवर जाणार. शेतकऱ्यांनी बियाणे खतांची चिंता करू नये. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचं हे आवाहन. लांब पल्ल्याच्या 2 गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवलीमध्ये थांबा मिळणार. निजामुद्दीन मरुसागरला सिंधुदुर्गमध्ये तर कोइंबतूर गांधीधाम एक्सप्रेसला कणकवलीमध्ये मिळणार थांबा. पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे आभार. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ विरोधात कोथरूड पोलिसांच्या आणखी एक गुन्हा दाखल. तर एका कंपनीकडून 45 लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी हा गुन्हा. गोळीबार प्रकरणानंतर घायवळ गँगवरती हा 9वा गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचा एकला चलोरीचा नारा. पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि प्रदेशाध्यक्ष तटकरेंच्या बैठकीमध्ये सुरू. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत ही बैठक झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्त्वाची. हिंगोलीमध्ये लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होणार सभा. काही कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशही होणार. माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांची माहिती. धाराशिवमध्ये अतिवृष्टीच्या मदतवाटपावरून भाजप आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये वाद. भाजपचे नेते बसवराज पाटील यांचे पुत्र शरण पाटील यांच्याकडून मदतीचं वाटप. अधिकाऱ्यांकडून राजशिष्टाचाराचा भंग केल्याचा आरोप. आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडून कारवाईची मागणी. जैन समाज रस्त्यावर उतरला. एका ट्रस्टच्या भूखंडाचा घोटाळा किती गंभीर आहे हे लवकरच कळणार. राऊतांचं वक्तव्य. तर 3.5 ते 4 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा राऊतांचा आरोप.
चिपळूण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीची तयारी. रमेश कदम यांचा निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याचा इशारा. नगराध्यक्ष पदासाठी चुरशीची लढत निश्चित. चिपळूण नगर परिषदेच्या 28 पदांसाठी नगरसेवक पदांसाठी आरक्षण सोडत झाली जाहीर. शेवटच्या दिवसापर्यंत एकही हरकत घेतलेली नाही. नगर परिषदेकडून पुढील कार्यवाही सुरू. मध्य रेल्वेच्या कर्जतमध्ये यार्ड पुनर्रचना कामासाठी मेगा ब्लॉक. शनिवारपासून मंगळवारपर्यंत विशेष ट्रॅफिक ब्लॉक. नेरळ ते कर्जत आणि कर्जत ते खोपोली दरम्यान लोकल सेवा राहणार बंद. नागपूरमध्ये महाज्योतीची 7 मजली भव्य इमारत आणि 12 मजली भव्य प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इमारतीचं भूमिपूजन पडणार पार. कोल्हापुरात किल्ले पन्हाळा गडावरती आता दीपोत्सव. संयोगिता राजे छत्रपती यांच्या हस्ते दीपोत्सवाचा शुभारंभ. तेजमय प्रकाशानं संपूर्ण पन्हाळगड हा निघाला उजळून. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.